आज आपण बहुगुणी आवळा त्याची चटणी बनवणार आहे चटपटीत. की कसं का होईना आपण आवळा आपल्या पोटात जाणार आहे. ते नेहमीच आपण मोरा वगैरे खातो, पण ही चटणी पण बघा. त्यासाठी मी हे बघा किती सुंदर आवळे आहेत, मोठे मोठे. आवळा घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, आलं घेतलेलं आहे, जिरं घेतलं आहे, कोथिंबीर आणि मीठ. आणि हे सगळं ह्या दगडीत करणार आहे आपल्या नेहमीच्या पारंपरिक, कारण ही दगडी मला फार उपयोगी आहे. 2 मिरच्या जरी कुटायच्या असल्या तरी मी दगडीत कुटते, म्हणजे मला ही इतकी सतत लागते. तर आज बघूया आपण आवळ्याची चटणी चटपटीत. आवळ्याचा एवढे तुकडे निघालेत, मी चिरून घेतले. आता हे आपण याच्यात चांगले रसरशीत आहेत, ह्याच्यात टाकूया आपण. त्यानंतर या 4 मिरच्या आहेत, तिखट नाही आहेत त्या एवढ्या, अगदी ताज्या आहेत, ते पटकन तुटल्या जातात. या टाकूया. त्याच्यानंतर आलं छोटासा तुकडा. हे जिरं टाकूया 1 चमचा, चवीपुरतं मीठ आणि हे ठेचून घेऊ. कोथिंबीर आहे, हे थोडं ठेचलं की आपण कोथिंबीर घालूया. हां, जरा हा आवळ्याचा ठेचा. आता आपण याच्यात कोथिंबीर घालूया, जरा असं मोडून घालूया. छान चव येईल. आणि मग याला छानशी फोडणी द्यायची आपण, खमंग अशी. अशी आपली चटणी झालेली आहे. आता त्याच्यात आपण चवीपुरती साखर घालूया थोडीशी, म्हणजे मग मस्त चव येईल. आणि रसरशीत आहेत. जर आपल्याला असं वाटलं कमी आंबट आहे तर अर्ध लिंबू पिळलं तरी चालतंय. आता याला छान आपण फोडणी देऊया. ठेचा आपला झालाय, आपण हा काढू आणि छान तडका देऊया याला आणि मग सर्व करू. तेल घालूया आपण तडक्यासाठी, फोडणीसाठी. आता हे जरा तापलं की आपण जिरं हिंग घालू, मोहरी हिंग. टाकले 1 चमचा मोहरी टाकली मी, थोडीशी जिरं, हिंग, थोडी हळद घातली, मस्त रंग येईल. आता आपण या चटणीवरती आवळ्याच्या टाकू. मुलांना पण आवडेल बरं का, छोट्या मुलं पण आवडीने खातील. आपण आता ह्याच्यात काढूया. आणि जर दगडी नसेल तर आपलं मिक्सरवर चालू बंद करायचं, म्हणजे मग असं जाडसर होतं. ठेचा म्हटलं की थोडं जाडसर असतं. आपला आवळ्याचा ठेचा तयार आहे. बघा तुम्हाला आवडतोय का? आणि माझ्या चविष्ट चवदारला नक्की सबस्क्राईब करा.